नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ मीन्स ईसीजी. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजेच काय बघणार आहे? ईसीजी बघणार आहे. हा पॉइंट बोर्डासाठी आणि आपल्याला नीटसाठी सगळ्यात महत्त्वाचा असणारा पॉइंट आहे. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, मॉनिटरिंग मशीन hook up to patient and it shows voltage traces on screen and makes the sound pip 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 as a patient goes into cardiac arrest. मॉनिटरिंग मशीन हुकअप केली जाते कुणाला? पेशंटला. म्हणजे मॉनिटरिंग मशीन बरोबर पेशंट थोडक्यात कनेक्ट केला जातो. अँड इट शोज, कनेक्ट केल्यानंतर ते काय दाखवत असते मशीन? व्होल्टेज ट्रेसेस ऑन स्क्रीन. पुढच्या स्क्रीनवर, पेशंटच्या शेजारी असणाऱ्या स्क्रीनवर काय दाखवते? व्होल्टेज ट्रेसेस. म्हणजे व्होल्टेज ट्रेसेस, त्यामध्ये जे काय बदल होतात हार्टबीटमध्ये ते तिथं ट्रेसेस दाखवले जातात. अँड मेक्स द साऊंड पिप 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 ॲज पेशंट गोज इन टू कार्डियाक अरेस्ट. आणि ज्यावेळी त्या मशीनचा आवाज पिप 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 असा येतो त्यावेळी समजायचं पेशंट गोज इन टू कार्डियाक अरेस्ट. तो जो पेशंट आहे तो कार्डियाक अरेस्ट झालेला आहे, म्हणजेच लॉस ऑफ हार्ट फंक्शन. त्यांच्यामध्ये ज्यावेळी हार्टची चालणारी फंक्शन्स लॉस होतात म्हणजेच त्यावेळी काय होतं? कार्डियाक अरेस्ट होतो त्या पेशंटमध्ये. त्यावेळी त्या मशीनमधून कोणता आवाज येतो? पिप पिप पिप. समजलं? म्हणजेच फर्स्ट पॉईंट, मॉनिटरिंग मशीन हुक अप टू पेशंट अँड इट शोज व्होल्टेज ट्रेसेस ऑन अ स्क्रीन अँड मेक्स द साऊंड पिप 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 ॲज अ पेशंट गोज इन टू कार्डियाक अरेस्ट. म्हणजे ज्यावेळी कार्डियाक अरेस्ट, लॉस ऑफ फंक्शन हार्टचा होतो त्यावेळीच फक्त पिप 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 साऊंड येतो आणि तो मशीनमधून तो आवाज आलेला असतो. सेकंड, मॉनिटरिंग मशीन इज कॉल्ड ॲज ईसीजी मशीन ऑर इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. इट इज युज्ड टू ऑब्टेन इलेक्ट्रोकार्डिओग्राम ईसीजी. मॉनिटरिंग मशीनलाच काय म्हणतात? तर ईसीजी मशीन म्हणतात. मॉनिटरिंग मशीनलाच काय म्हणतात? ईसीजी मशीन ऑर इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. म्हणजे ग्राफ काढतात त्याच्या सहाय्याने म्हणून त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणतात. इट इज यूज टू ऑब्टेन इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आणि ह्याचा वापर केला जातो ईसीजी मशीनचा. कशासाठी? तर एखाद्या पेशंटचा, हार्ट पेशंट असेल त्याचा इलेक्ट्रोकार्डिओग्राम मिळवण्यासाठी काही वापर काय केला जातो? ईसीजी मशीनचा, म्हणजेच मॉनिटरिंग मशीनचा. म्हणजे सेकंड पॉईंट, मॉनिटरिंग मशीन इज कॉल्ड ॲज ईसीजी मशीन ऑर इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. इट इज यूज टू ऑब्टेन इलेक्ट्रोकार्डिओग्राम ईसीजी. नेक्स्ट, थर्ड पॉईंट, ECG is graphical representation of the electrical activity of heart during cardiac cycle. म्हणजेच ECG म्हणजे काय नक्की असतं? तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं. ग्राफ त्यामध्ये त्याच्या साहाय्यानं मिळवला जातो. कशाचा ग्राफ मिळवला जातात? तर इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ हार्ट. त्या पेशंटचे हार्टची जी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी, काय कृती चाललेली असते ते इलेक्ट्रिकलच्या साहाय्यानं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मिळवलं जातं. व कशाच्या साहाय्यानं? ईसीजी मशीनच्या साहाय्यानं. पण ते कधी मिळवतात? ड्युरिंग कार्डियाक सायकल. त्या पेशंटची ज्यावेळी कार्डियाक सायकल चालू असते त्यावेळी हार्टमधून जे इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी तयार होतात ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या साहाय्यानं मिळवले जातात. कशामध्ये? ईसीजीमध्ये. म्हणजे थर्ड पॉईंट, ECG is a graphical representation of the electrical activity of heart during cardiac cycle. Next point, number 4, a patient is connected to ECG machine with 3 electrical leads. हा जो पेशंट असतो ज्याचे हार्ट फंक्शन लॉस झालेला असतो किंवा हार्ट अटॅक आलेला पेशंट असतो, तो पेशंट कनेक्ट केला जातो. कशाला? ECG मशीनला. कशाच्या साहाय्यानं? 3 इलेक्ट्रिकल लीड्स ऑर इलेक्ट्रोड्स. 3 इलेक्ट्रिकल लीड्स वापरतात किंवा त्यालाच काय म्हणतात? इलेक्ट्रोड्स. आणि त्या इलेक्ट्रोडच्या साहाय्यानं पेशंट आणि ईसीजी मशीनचं कनेक्शन केलं जातं. म्हणजेच फोर्थ पॉईंट, अ पेशंट इज कनेक्टेड टू ईसीजी मशीन विथ 3 electrical leads or electrodes.
Next point, number 5th. Out of 3 electrodes, 2 electrical leads or electrodes connected to each wrist and 1 electrical lead or electrode connected to left ankle. हा पॉइंट व्यवस्थित अगदी सोपा आहे सगळ्यात इलेक्ट्रोकार्डिओग्राम समजावून घ्या. 3 इलेक्ट्रोड्स जे असतात किंवा इलेक्ट्रिकल लीड्स जे असतात त्यापैकी 2 इलेक्ट्रिकल लीड्स त्यापैकी 2 इलेक्ट्रिकल लीड्स किंवा इलेक्ट्रोड्स कशाशी कनेक्ट केले जातात. ईच रिस्ट म्हणजे लेफ्ट आणि राईट रिस्ट जे आहे मनगट तिथं कनेक्ट केले जातात. अँड 1 इलेक्ट्रिकल लीड राहिलेला जो एक आहे इलेक्ट्रिकल लीड ऑर इलेक्ट्रोड कनेक्टेड टू लेफ्ट अँकल म्हणजेच त्या पेशंटचा जो डावा पाय आहे त्या डाव्या पायाच्या घोट्याला कनेक्ट केला जातो. राहिलेला इलेक्ट्रिकल लीड असे टोटल किती असतात 3 इलेक्ट्रोड्स. आउट ऑफ 3 इलेक्ट्रोड्स 2 इलेक्ट्रिकल लीड्स ऑर इलेक्ट्रोड्स कनेक्टेड टू ईच रिस्ट प्रत्येक मनगटाला दोन्ही लेफ्ट राईट अँड 1 इलेक्ट्रिकल लीड कनेक्टेड टू लेफ्ट अँकल आणि राहिलेला एक इलेक्ट्रिकल लीड किंवा इलेक्ट्रोड लेफ्ट अँकल बरोबर कनेक्ट केला जातो ईसीजी काढण्यासाठी. नेक्स्ट पॉइंट नंबर 6. मल्टिपल इलेक्ट्रिकल लीड्स are attached to chest region to obtain detailed evaluation of heart function. This is called standard ECG. आता पहिला बघितला तो थोडक्यात नॉर्मल ECG. स्टँडर्ड ECG जर मिळवायचा असेल इलेक्ट्रोकार्डिओग्राम किंवा कार्डिओग्राफ तर त्यामध्ये पेशंट जो असतो त्या पेशंटच्या चेस्ट रिजनवर काय कनेक्ट केले जातात किंवा अटॅच केले जातात मल्टिपल इलेक्ट्रिकल लीड्स किंवा अनेक असे इलेक्ट्रोड्स चेस्ट रिजनला पेशंटच्या अटॅच केले जातात. कशासाठी टू ऑब्टेन डिटेल्ड इव्हॅल्युएशन ऑफ हार्ट फंक्शन. त्या पेशंटच्या हार्टचं जे काही फंक्शन चाललेले असतात त्याचं अगदी व्यवस्थितरित्या इव्हॅल्युएशन मूल्यमापन मिळवायचं असेल तर मल्टिपल इलेक्ट्रिकल लीड्स अटॅच केले जातात कुठं चेस्ट रिजनला आणि त्यावेळी त्याला काय म्हणतात दिस इज कॉल्ड स्टँडर्ड ECG. तो असतो तो ECG कोणता असतो स्टँडर्ड ECG. म्हणजे 6th पॉइंट मल्टिपल इलेक्ट्रिकल लीड्स आर अटॅच टू चेस्ट रिजन. कुणाचे चेस्ट रिजन ऑफ पेशंट टू ऑब्टेन कशासाठी मिळवायचं काय मिळवलं जातं डिटेल्ड इव्हॅल्युएशन ऑफ हार्ट फंक्शन. त्या पेशंटच्या हार्टची काय कार्य चाललंय ते अगदी व्यवस्थितरित्या मूल्यमापन करून मिळवलं जातं. दिस इज कॉल्ड स्टँडर्ड ECG. त्यावेळी त्याला काय म्हणतात स्टँडर्ड ECG. त्यासाठी त्याचा ग्राफ बघा म्हणजे ती डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन ऑफ स्टँडर्ड ECG. डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे कशाचं स्टँडर्ड ECGचं. PQRST हे पिक पॉइंट आहेत. PQRS आणि T याच्यावरून मिळवलं जातं. मग नंबर 7 इन ECG each peak is identified with a letter PQRST. Each letter corresponds to specific electrical activity of the heart. ECG मध्ये प्रत्येक जो पीक आहे म्हणजे प्रत्येक असणारा पॉइंट आहे तो आयडेंटिफाय केला आहे कशानं तर त्याला ठराविक लेटर दिलेले आहेत. कोणती लेटर आहेत PQRST PQRS आणि T. Each letter correspond to specific electrical activity of the heart. आणि त्यातलं प्रत्येक लेटर मग P असो Q असो R असो S असो T असो each लेटर संबंधित प्रत्येक लेटर संबंधित आहे कशाशी संबंधित आहे इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द हार्ट. हार्टची जी स्पेसिफिक ठरलेली इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी आहे त्याच्याशी ती लेटर संबंधित आहे म्हणजे ईच पीक करस्पॉन्ड म्हणजेच PQRST. म्हणजे 7 पॉइंट इन ECG ईच पीक इज आयडेंटिफाईड. प्रत्येक पीक प्रत्येक पॉइंट ओळखला जातो कशानं with a letter PQRST. Each letter corresponds to specific electrical activity of the heart. Next point, number 8. P wave represents
द इलेक्ट्रिकल एक्सायटेशन ऑर डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया विच लीड्स टू बोथ ॲट्रिया. म्हणजेच हा पॉईंट इथं समजावून घ्या. पी वेव्ह जी आहे इथं असणारी पी वेव्ह रिप्रेझेंट्स काय रिप्रेझेंट करते? इलेक्ट्रिकल एक्सायटेशन ऑर डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया. म्हणजे ॲट्रियामध्ये जे डिपोलरायझेशन होतं, काही इलेक्ट्रिकल एक्सायटेशन होतं, ते कशानं दर्शवलं जातं? पी वेव्हनं. विच लीड्स टू, मग ते दर्शवतं त्यावेळी काय झालेलं असतं? बोथ ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट्स. दोन्ही ॲट्रिया काय झालेल्या असतात? कॉन्ट्रॅक्ट्स. समजलं? नंबर 9 QRS कॉम्प्लेक्स, जे आपण मागाशी डायग्राममध्ये बघितलेलं होतं. असा QR आणि S खालून वर गेलाय, वरून खाली आलाय. तो QRS कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट्स डिपोलरायझेशन ऑफ व्हेंट्रिकल्स विच इनिशिएट्स व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. QRS कॉम्प्लेक्स काय दर्शवत असतो? तर डिपोलरायझेशन. कुणाचं डिपोलरायझेशन? तर व्हेंट्रिकलचं. आणि पी पॉईंट कुणाचं दर्शवतो डिपोलरायझेशन? ॲट्रियाचं, दोन्ही ॲट्रियाचं. तसंच हे दोन्ही व्हेंट्रिकलचं काय दर्शवतं? QRS कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट्स डिपोलरायझेशन विच इनिशिएट्स व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. मग त्यावेळी काय झालेलं असतं? तर इनिशिएट, सुरुवात झालेली असते. कशाला? व्हेंट्रिकल जे असतात, बोथ व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट, म्हणजेच आकुंचन होण्याला, व्हेंट्रिकल आकुंचित पावायला सुरुवात झालेली असते. म्हणजे 9 पॉईंट QRS कॉम्प्लेक्स represents depolarization of ventricles which initiates ventricular contraction. Number 10, the contraction starts shortly after Q wave. It marks beginning of systole. कॉन्ट्रॅक्शन जे असते ते स्टार्ट होते. कुठून स्टार्ट होते? तर डायग्राममध्ये आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये कोणता पॉईंट? शॉर्टली आफ्टर क्यू वेव्ह. पी नंतर क्यू, म्हणजेच जिथं क्यू चालू होतं तो क्यू पीक जो आहे पॉईंट, तिथून शॉर्टली काय दाखवतं? कॉन्ट्रॅक्शनला सुरुवात झालेली दाखवतं. म्हणजेच इट मार्क्स बिगिनिंग ऑफ सिस्टोल. आणि हे मार्किंग म्हणजेच काय असतं? तर सिस्टोल म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन होण्याची सुरुवात असते. लक्षात ठेवा. कुणाचं कॉन्ट्रॅक्शन? व्हेंट्रिकलचं. म्हणजे 10 पॉईंट द कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट्स, डायग्राममध्ये पहा तुमच्या, shortly after Q wave. It marks beginning of systole. Next point, number 11. T wave represents the ventricular repolarization and end of T wave marks end of systole. मग त्यामध्ये टी वेव्ह जी असते ती रिप्रेझेंट्स करते. काय रिप्रेझेंट करते? तर त्यामध्ये व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन, म्हणजेच इथं रिपोलरायझेशन होत असतं व्हेंट्रिकलमध्ये. ती कोण दर्शवत असते? टी वेव्ह. म्हणजेच इथं काय होतं? एंड ऑफ टी वेव्ह मार्क्स एंड ऑफ सिस्टोल. आणि ज्यावेळी टी वेव्ह संपते, PQRS, आणि शेवटी असते ती टी वेव्हचा ज्यावेळी एंड होतो त्यावेळी एंड ऑफ सिस्टोल झालेला असतो. म्हणजेच कॉन्ट्रॅक्शनचा होण्याचा शेवट झालेला असतो. म्हणजेच 11 पॉईंट टी वेव्ह रिप्रेझेंट्स द व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन and end of T wave marks end of systole. पुढचे पॉईंट पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.